श्रीराम समर्थ. स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरू स्फूर्ती जे लाभली, ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे. त्यातील श्लोक क्रमांक 179 ते 181 यांचा गूढार्थ आज आपण पाहू. श्रीराम तिन्ही लोक जेथो निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. श्रीराम हे मना, ज्या आत्मदेवापासून आत्मारामापासून तीनही लोक उत्पन्न झाले, अशा तऱ्हेचा देवांचाही राजा हा आत्माराम, याला आणि याच्या नामाला कीर्तीला कोणीच कसे विचारत नाहीत, बोलत नाहीत. या बाबतीत हे सर्व लोक कसे मुके बनले. सर्व जगत व्यापून राहिलेला हा आत्मदेव अज्ञानी लोकांना केवळ ऐहिक सुखोपभोगात रमल्यामुळे त्यांना तो चोरला गेला असेच आहे. ज्यांचे त्याच्याकडे लक्ष नाही त्यांना तो चोरला काय आणि राहिला काय. परंतु ज्या सद्वृत्तींच्या लोकांना तो पाहावा, चोरला जाऊ नये असे वाटत असते, ते सदाचारी लोक गुरुकृपेशिवाय हा सर्वथा अगदी सत्य दिसणार नाही, पाहता येणार नाही हे जाणून नामस्मरणाला लागतात व त्या नामस्मरणाच्या योगाने तो आत्मदेव संतुष्ट होऊन आपल्या भक्ताकरता गुरुकृपेने अवतीर्ण होतो. अशा तऱ्हेने त्याला गुरुकृपा होते आणि त्या कृपेच्या योगाने तो आत्माराम जाणण्याची दिव्य शक्ती याला मिळते. म्हणून हे मना, तू नामस्मरण करीत राहा, म्हणजे गुरुकृपेने ती दृष्टी तुला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. श्रीराम हे मना, या जगात पाहू गेले असताना हे बाह्य विषय मिळवून देणारे गुरु लक्षाने आणि कोटीने मोजता येतील. तसे त्यांच्यापासून अनंत मंत्रांची पारायणे करून ही जी मोठी शक्ती मिळेल, ती या मनाला कामना विषयात चेटके चमत्कार दाखवणारे असे घातपाती शक्ती वश केलेले दिसतील. परंतु जन्ममरणातून मुक्त करण्याचे या अनंत कोटी गुरुमध्ये सामर्थ्य नाही. असे गुरु या जगात व्यर्थ आहेत. त्यांचा काडीचाही उपयोग तुला होणार नाही. आईबापापासून तो प्रत्येक कला कौशल्याच्या ज्ञानापर्यंत जे जे लोक आहेत ते सर्व गुरुच आहेत. अशा अनंत कला म्हणून त्यांचे अनंत गुरु. पण अनंत कलांना निर्माण करणारा आत्माराम सर्वांचा गुरु आहे. गुरु म्हणजे मोठा. मग तो आत्माराम ज्या सद्गुरूंनी जाणला आणि शिष्याला जन्ममरणाची मुक्ती विश्रांती दिली, तोच गुरु सर्वात श्रेष्ठ आहे. असा गुरु मिळवावा म्हणजे जन्ममरणातून निवृत्ती होईल. बाकीचे पैशाला पासरी मिळणाऱ्या गुरूंचा त्यागच करावा. म्हणून हे मना, उत्तम तऱ्हेने त्या आत्मारामाचे नामस्मरण करून अशा ब्रह्मनिष्ठ गुरुचे पाय धर आणि या जन्ममरणाचा पसारा दूर कर. जय जय रघुवीर समर्थ. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू. नव्हे उन्मतू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्रीराम हे मना, चेटकी मंत्र करून जगाला भुरळ पाडणारा, हर प्रकाराने द्रव्य उपटण्याचा प्रयत्न करणारा, आपण ज्ञानी आहोत तसे वासवणारा, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणारा, दुसऱ्याशी प्रतिस्पर्धा वाढवणारा, भक्तीचा गंधही ज्याच्या मेंदूला नाही, त्यात शुद्ध ढ
वैषयिक व्यवहारात अत्यंत उन्मत्त, तसाच सर्व व्यसनात निष्णात, सर्व संघात बांधून राहिलेला, अत्यंत व्यसनाधीन अशा तऱ्हेचे जे लोकांना फसवणारे, गारुडी चमत्कार दाखवून भुलवणारे, अज्ञानाचा फायदा घेणारे, सभ्यपणाने द्रव्य उपटणारे अशा तऱ्हेचे जगात साधू म्हणून मिरवतात. पण खरा साधू याच्या अगदी उलट असतो. म्हणजे मंत्रतंत्राने कोणालाही भुरळ घालीत नाहीत, द्रव्याच्या बाबतीत पूर्ण वैराग्य, कोणाची निंदास्तुती करीत नाहीत, तसेच यांच्याजवळ मत्सराला थारच नसतो. अत्यंत भक्तिमान, नेहमी निर्व्यसनी, सर्वसंग परित्याग केलेला आणि सारासार विचाराने, आत्मानात्म विवेकाने, नित्यानित्य विचारात जे नेहमी दंग असे जे या जगात ज्ञानी म्हणजे आत्मतत्व, आत्माराम याला जाणलेले ते साधुसंत ज्ञानी आहेत. त्यांची ओळख करून घ्यावयाची तर हे मना तुला नामस्मरणाशिवाय कशी होणार. म्हणून अशा अगाध ज्ञानसंपन्न आत्मारामाची म्हणजेच आत्मतत्व पूर्ण बिंबित अशा श्रीगुरूंची तुला भेट होईल. त्याकरिता नामस्मरण सोडू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.